केमिकलच्या वासामुळे श्वसनाचा त्रास जाणवायला लागलाय। मेट्रोच्या कामासाठीच्या लोखंडी सळ्यांना केमिकलमध्ये बुडवून सुकवण्यासाठी ठेवलं जातं, मात्र त्याच्या वासानं परिसरातील नागरिक हैराण झाले। रहिवाशांवर घरांच्या खिडक्या बंद करून राहण्याची वेळ आली आहे। त्यामुळे येथे चालू असलेलं काम तत्काळ थांबवावं अशी मागणी स्थानिक करत आहेत। ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामांना गती मिळालेली आहे आणि दुसरीकडे जे हिरानंदानी वासी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्रास जाणवताना आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी मेट्रोचं देखील मोठ्या प्रमाणात घोडबंदर परिसरामध्ये काम सुरू आहे आणि हिरानंदानी परिसरामध्ये जे रहिवासी आहेत त्यांच्या घरापासून ते 100 मीटरच्या अंतरावर आपण जर पाहिलं की या ठिकाणी जे सळी आहे ते सळींवर कोटिंग करण्याचं काम चालू आहे। हा एकंदरीत त्रास होतोय हिरानंदानी वासियांना, काय सांगाल? एक तो पहले ये समझ लेना चाहिए कि ये जो कास्टिंग यार्ड है ये मेट्रो का कास्टिंग यार्ड है और इस यहाँ पे जो जिस तरीके से कास्टिंग का काम किया जा रहा है, जो सलिया है उसके ऊपर केमिकल कोटिंग किया जाता है। 22 फरवरी 2025 को हम रोडास के हिरानंदानी के नागरिकों ने एजिटेशन किया था कि ये काम बंद कर देना चाहिए। उस टाइम इन्होंने कुछ केमिकल्स में बदल करके हमको स्मेल आना तो रोक दिया था, पर जिस तरीके से अभी हमको पता चल रहा है कि यहाँ पे ना तो इन्होंने ग्राउंड के ऊपर कंक्रीटिंग किया है और ना ही जो केमिकल यूज कर रहे हैं वो सही तरीके का यूज कर रहे हैं। हमको लगता है सस्ता केमिकल यूज कर रहे हैं। हम इनको क्लियर कट बोल रहे हैं कि ये काम बंद कर दीजिए। अब वापस हमको आश्वासन नहीं चाहिए, काम बंद चाहिए। जे केमिकलचा वास येतोय त्याच्यामुळे जे हिरानंदानी परिसरामध्ये जे राहणारे नागरिक आहे त्यांना कुठेतरी श्वसनाचे आजार देखील व्हायला आता या ठिकाणी दिसून येत आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे मेट्रोचं काम सुरू आहे त्याला आम्ही बंद पाडणार असं हिरानंदानी वासियांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभर, हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। तर ठाणे महापालिका हद्दीमध्ये